हाय गाइस, मी तुमचा प्रज्वल ब्लॉगर फ्रॉम गुरगाव की वर्धा, फर्स्ट ऑटो ब्लॉगर. तर आज आपला पहिला हा फुल कॉन्टेंट. आणि आज पूर्ण दिवस आपण बघत राहू. आणि पूर्ण दिवस काय करतो मी काय नाही ते आपण बघू. हा, आज आम्ही चाललो आजकाल ट्रिप मारायची आहे. इथं डेकोरेशन सामान घेऊन जायचं आहे. आज तिथलं थोडं ब्लॉग राहील आपला. तरी व्हिडिओ मध्ये कोणता बघत राहा. काहीच आम्ही सगळं चाललो ना. ज्याचा माल सामान आहे तो या समोर आला. ते बघा तो दिसत गाडी घेऊन आहे, टू व्हीलर. माझा भाऊ सोबत आहे म्हणून मी तिला गाडीवर पाठवलं. आणि माझा भाऊ बी सोबत. तर आम्ही चाललो काकी सिटीहून गाड्याचं रिक्षी होतं थोडं, म्हणून आम्ही काही क्लिप घेतली नाही. पण आता सरळ रोड आहे, सरळ रोडला मी क्लिप काढला. रोड किती मस्त आहे, एकदम टाकली रोड. चांगला चालू राहिली गाडी. आणि आपण दाखवू पुरं दिवसभर काय झालं काय नाही माझं. आणि दिवसातच वापस आलो घरी का रात्री. आणि आता आमच्या वर्धेचं जिथं एमसीबी म्हटलं तर नाही काय ते लागली वाटते. इंदिरा सहकारी सुतगिरणी इंदिरा सुतगिरणीवरून चाललो बा आम्ही. डायरेक्ट इथून पहिले चप्पा माझ्याकडे दाखवी तुम्हाला. सन गाडी, ती गाडी सन्नच चालते, जास्त काही नाही. त्या एकदम लागते आणि आपण चालत पाहिले. हा, चार्जिंग करायला लागते का मावा वगैरे घ्या, चार्जिंग करायला लागते. आता व्ह्यू एवढं बढिया येणार आहे, पाहिजे तुम्ही. हा, एकदम बढिया, म्हणजे एकदम हिरवं सावली सावली दिसणार तुम्हाला. पाहिला नाही व्ह्यू एकदम बढिया होता. आपण नाल्यावरच्या पुलावरून चाललो बढ्यापैकी. चटणी बदले देऊ राहिली गाडी, म्हणजे कसं रोड थोडा बेकार आला ना, मग जायला झटके जास्त आलो तिथे. अरे आपण एका गावी पोहोचलो वाटते. गावाला क्रॉस करून डॉक्टर निघायचं आपल्याला आपल्या मार्गाकडं. तर काहीच आता आम्ही तर रोडाला पण ऊन आज, पण मला थंडी लागू राहिली. तब्येत थोडी बरी नाही वाटत राहिली काही पण. आणि तरी ट्रिपवर लागलं, कारण की पप्पा गेले तिथं आपल्या पोरगीसाठी. ते मामाच्या सोयरीत आहेत लग्न जुळवासाठी. तर पप्पा गेले तिथं. आणि मला आला की जाऊ द्या, काय करता, आपल्या घरचं काम आपण नाही करत, कोण करत हे नाही. इकडं भल्ला मोठा उचांड लागला बा. उचांडाला गेलं बड्या पार आपण. आणि समोरच रेल्वे क्रॉसिंग आहे. आता रेल्वे फाटक आहे ना. फाटकाचा एवढा टप्पा, टायमाला फाटक बंद असलं आपलं थांबायला का. आणि फाटक चालू असतं तर आपलं चांगलं, आपण लवकर पोचू जिथं आपल्याला सामान टाकायचं आहे डेकोरेशनचं. तर आपण आता पाहू तिथं काय होतं. फाटक खुला आहे भाई. आणि आता आपण लय चांगलं झालं तर आपण निघू. तर पुढे फाटकला क्रॉस करतो आपण. आणि इकडे पहिले स्पीड ब्रेकर आहे. रपकन आपण फाटकामधून निघू राहिलो. त्याचं भाई सगळ्यात प्रसिद्ध चंपामाता मंदिर आलं आहे. ते चंपामाता मंदिर, जय माता दी. तर आपल्याला थोडं घाई आहे, म्हणून देवी मातेचे दर्शन बाहेरून घेऊ. आणि येत्यांच्या वेळी आम्ही नक्की मंदिरात जाऊ. आपल्याला जर वेळ कमी झाला
हा तिथे कमी म्हणजे 7-8 वाजले, 7-8च्या दरम्यान जरी आलो ना आपण तरी होऊन जाईल. 7च्या दरम्यान नक्की इथं बऱ्यापैकी दर्शन करू देवी मातेचे आणि मग आपल्या घराकडे निघू. हा प्रॉमिस. आता इथं रोड गिन बड्या निघालेला आहे, आपल्याला बड्या हायवे लागलेला आहे. हा तर बड्यापैकी आपण निघू. तर पिक्चर क्वालिटी बड्या नाही. तर इथं आम्ही पोहोचलो आणि इकडं डेकोरेशन सामान आम्ही चालू केलं लावणं बऱ्यापैकी आणि गाव तर बढ्याच होतं असं. आणि इकडं माझ्या भावानं कटआउट आणून ठेवले बा आणि इकडं आपला भाऊ बी आला, त्यानं बॅनर लावणं चालू केलं, रप 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 रस्त केलं. एवढ्या क्लिपचे मला आवाज बॅकग्राऊंड द्यायला लागले कारण की तर तिथं बोलणं नाही झालं काही कारणानं. तर इकडं पूर्ण डेकोरेशन सामान आम्हाला आमचं रेडी झालं, पूर्ण बॅनर फुगे वगे आणि तिथं पुरं डेकोरेशन झालं पाहिजे आमचं. आणि आता लाइटिंग वाइटिंग सर्वच झालं. पुरा सेटअप बस तयार आमचा, पुरा सेटअप लावून ठेवला बस बऱ्यापैकी असं. साइड साइड ठेव समोरचं वर्ष चालू करून बर थांबजो. हा थांबजो, चालू बटन नको दाबू. तर गाईज आपण एकदम रातच्या निघालो. 11-11:30 वाजले आपल्याला तिथून घरी निघाले. आणि अंधार खूप किच्चा आहे, बघू शकता तुम्ही. माणूस नाही सण असा अंधार आहे समोर. फक्त वाघन आहे हा त्या पण कसं लपटून आहे. मी अंगावर घेतलं मफलर सारखंच. हा आणि थंडी एवढी आहे, हत नाही थंडीची, खूपच थंडी आहे एकदम. आता देवाची कृपा आम्ही सुखरूप गेलो पाहिजे. आणि मी हे गेली की मी चंपामातेचं दर्शन करील, पण आता अंधार खूपच आहे त्याने. तर पुरं सामान टाकलं पाहिजे आता आम्ही ना. आणि आता आम्ही चाललो घराकडं. रात्रीचे 11:30-12 वाजले. हा कशा 8 टाका लागते का नको लागते का. हा आणि आमच्या इकडे अजिबाजी फुटले की हे फक्त मला बाहेर नाही. हा आणि आता घरी जातो, घरी गेल्यावर फ्रेश होतो कारण की थंडी पुरी अंगात भरलेली आहे. वर्धेत एवढी थंडी पडली आहे जेवढी काश्मीरमध्ये नसन एवढी थंडी पडलेली आहे. आता तुम्हाला का सांगू मी, कसं याच्यात सांगू. आम्ही पोचलो घरी आणि आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा. तर फ्रेश होतो बऱ्यापैकी. मला कुणाला खराबच केलं माझं शर्ट, तो का म्हणजे पूर्ण टचूक खराब केला. आता धुवायला लागेल. तर फ्रेश होतो आम्ही पोचलो आणि मम्मी करू राहिली गरम गरम कॉफी आमच्यासाठी. इथं कॉफी मांडली मम्मीनं, हा थंडीतून आले म्हणून. आणि आमच्या घरी काय हो किती वाजता रात्री 2 वाजता 3 वाजता चालू राहते. हा आमच्याकडे भिकूजी महाराज नावाला पोरगा आहे. आवाज भिकूजी महाराज आता लावलं नाही तर अंदर काहीच नाही. चड्डी ते फक्त दाखवापुरती आहे, फक्त छिद्र आहे दिले हा त्या चड्डीले. इकडं मी हातपाय धुतले काही गाणं. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करून दादा. आणि कसा वाटला माझा ब्लॉग फर्स्ट ब्लॉग तर कमेंट मध्ये नक्की सांगा. बाय.